नमस्कार मित्रांनो, नमस्कार. माझं नाव प्रमोद रानडे. QSR क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्स या कुठल्याच कंपनीचे रिझल्ट चांगले नाहीत गेल्या 9 महिन्यामध्ये. देवाने इंटरनॅशनल बघा, नंतर युनायटेड फूड ब्रँड्स बघा, ज्युबिलंट फूडवर्स बघा, नाही तर अजून किती कुठले कुठले शेअर्स तुम्ही बघा. ओके, कुठला अजून आहे, बरेच आहे. तुम्ही QSR टाकल्यावर तुम्हाला कळेल. QSR म्हणजे क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्स या कुठल्याच कंपन्यांचे रिझल्ट्स म्हणजे लॉसेस आहे. सगळ्या कंपन्या लॉसमध्येच गेल्या. लोक आता बाहेर खायचे कमी झालेलं दिसतं आहे त्यांच्या रिझल्ट्सवरून, किंवा मे बी पीपल आर इटिंग देअर. बट यांनी प्रचंड एक्सपान्शन केलं आहे क्विकली विदाऊट लुकिंग ॲट इट, आणि इंटरेस्ट प्रचंड जाते. ओके, बँकांनाच पैसे जातात QSR रेस्टॉरंटच्याकडे. भाडे प्रचंड वाढलेली आहेत. लीजच्या भरपूर यांनी प्रॉपर्ट्या घेतलेल्या आहेत. ओके, त्यामुळे QSRला अजून तरी तुम्ही टच करू नका. अजूनही त्यांना ग्रीन शूट्स अजिबात दिसत नाही आहेत. ओके, कन्साइन नेरोलॅक, ओके, या कंपनीचे रिझल्ट्स सो आलेले आहेत डिसेंबर एंडला, आणि शेअर जवळजवळ 50% आलेला आहे. बघा, देवाने इंटरनॅशनल सांगितलं लॉसमध्ये आहे, 15 कोटी लॉसमध्ये या क्वार्टरमध्ये, आणि ओव्हरऑल 38 कोटी लॉस झाला आहे. नंतर सुदर्शन कलरंट्स, ओके, याला पण लॉस आलेला आहे. आता सुदर्शन केमिकलनी हुबॅक कलरंट्स घेतली, सध्या लॉसमध्ये आहे, पण या कंपनीकडे बघायला हरकत नाही आहे. मे बी यू कॅन बाय इट आफ्टर अनदर 6 मंथ्स, अजून 2 क्वार्टर बघायला हरकत नाही. आरती ड्रग्स खूप बॅड रिझल्ट्स आहेत, लॉसमध्ये आहे कंपनी. त्रिवेणी टर्बाईन्स याचे रिझल्ट्स नियर टू लास्ट इयर नाही आलेले, तरीसुद्धा शेअर स्टॉक पडलेला असल्यामुळे हा शेअरकडे बघायला हरकत नाही आहे. 500च्या खाली असेल तर त्रिवेणी टर्बाईन्स घ्यायला काहीच हरकत नाही. व्हाईट VOITH व्हाईट पेपर, ओके, ही एक पेपर इंडस्ट्रीमधली कंपनी आहे. फॅन्टॅस्टिक रिझल्ट्स आले. हा पण शेअर अर्धा झालेला आहे. टिमकेअर इंडिया नॉट बॅड, ओके, रिझल्ट्स आर नॉट गुड ॲट ऑल. ग्लोबल हेल्थ रिझल्ट्स आर नॉट गुड. म्हणजे गेल्या क्वार्टरपेक्षा यावर्षी क्वार्टरमध्ये कमी आलेले आहेत. मार्केट कोणाला महत्त्व देतं जास्त, की क्वार्टर अँड क्वार्टर ज्याचे रिझल्ट्स चांगले येतात आहे, आणि मार्जिन्स गेल्या क्वार्टरपेक्षा जास्त असतील, गेल्याच्या 2 क्वार्टरपेक्षा जास्त असेल, तर मार्केट नेहमी त्याला जास्त व्हॅल्यू देतं. ओके, इंडोनॅशनल ही पण बॅटरी बनवणारी कंपनी आहे, गाळात आहे गेले 2 वर्ष. ओके, नंतर निप्पो सेल्स बनवते, पण गाळात आहे कंपनी. एशियन ग्रॅन्युलेट टाईल बनवणारी कंपनी ही सध्या टर्नअराउंड कंपनी दिसते मला. 6 कोटी प्रॉफिट आला आहे या क्वार्टरमध्ये. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 1.5 करोड लॉस होता, आणि 9 मंथमध्ये त्यांचे 25 कोटी प्रॉफिट झाले आहेत. गेल्या वर्षी 0 प्रॉफिट होते. त्यामुळे एशियन ग्रॅन्युलेटकडे बघायला हरकत नाही. 300-400वरनं शेअर 50 किंवा 40 रुपयाला आला, आता मे बी 70 रुपयाला असू शकतो. बघा, एक्झॅक्टली प्राईस मला सांगता येणार नाही. इमामी पण उगीचच्या उगीच पडलेलं आहे. रिझल्ट चांगले आलेले आहेत. गेल्या क्वार्टरपेक्षा या क्वार्टरमध्ये प्रॉफिट बेटर आहेत, तरीसुद्धा हा शेअर पडलेला आहे. ओके, 9 महिन्याचे पण प्रॉफिट जैसे ते आहेत ना, 830 करोड, गेल्या वर्षी 842 करोड्स. इमामी लिमिटेड शेअर घ्यायला हरकत नाही आहे. ओके, वेस्ट लाईफ म्हणजे मॅकडोनाल्ड्स, हा पण QSRमध्ये देतो. याचे पण प्रॉफिट्स सोर्सेस असतात. ओके, मॅकडोनाल्डमध्ये पण कोणी विशेष जात नाही दिसतं, किंवा ओव्हर एक्सपान्शन केलेलं आहे. बघा, तुम्हाला पटतं का त्याप्रमाणे.